कमळी मालिकेच्या आजच्या भागात तुमचे स्वागत आहे. आजच्या भागाची सुरुवात मैदानावर होते. कमळीसमोर कबड्डी शिकण्यासाठी आलेली मुलं उभी असतात. पण त्यांच्या चेहऱ्यावर शिकण्याची उत्सुकता कमी आणि कमळीची परीक्षा घेण्याची खुमखुमती जास्त असते. कमळी सर्वांना सांगते की आज आपण कबड्डीच्या पुढच्या टप्प्याचा सराव करणार आहोत. हे ऐकताच काही मुलं हसू लागतात. त्यांना कमळी प्रशिक्षक म्हणून मान्यच नसते. उलट तुम्हाला स्वतःला कबड्डी खेळता येतं का असा सवाल करून ते तिची खिल्ली उडवतात. आता कमळी मात्र अजिबात चिडत नाही. ती शांतपणे त्यांना सांगते की प्रत्येक वेळेस गुरुची कुवत काढायची नसते. योग्य वेळ आली की गुरु काय करू शकतो हे आपोआप दिसतं. तिच्या या उत्तरात आत्मविश्वास असतो, पण मुलांना तो आत्मविश्वासही बढाई वाटतो. कमळी विचारते, तुमच्यात सगळ्यात चांगली कबड्डी कोण खेळतं? क्षणात अनेक हात वर जातात. प्रत्येकाला वाटत असतं की कमळीला हरवणं म्हणजे 2 मिनिटाचं काम. कमळी त्यांच्यातील एका मुलाला पुढे बोलवते. तो मोठ्या ऐटीत मैदानात उतरतो. बाकीची मुलंही आता कमळीची फजिती पाहायला म्हणून खुश होणार असतात. सामना सुरू होतो, परंतु काही क्षणातच सगळ्यांचा अंदाज चुकतो. कमळी त्याच्या प्रत्येक हालचालीचा अचूक अंदाज घेते आणि पाहता पाहता त्याला चित करते. जमिनीवर पडलेल्या मुलाकडे ती मदतीचा हात पुढे करते, तरी त्याचा अहंकार कमी झालेला नसतो. तो तिचा हात नाकारून स्वतःच उठतो. पराभव स्वीकारण्यापेक्षा चेहऱ्यावर राग ठेवणं त्याला सोपं वाटतं. इथे कमळी फक्त सामना जिंकत नाही, ती मुलांच्या मनात तयार झालेला ही काय शिकवणार हा गैरसमज पहिल्याच डावात मोडून काढते. मैदानावर कमळीचा विजय सुरू असतानाच घरात वेगळाच सामना रंगलेला असतो. अनिका नयनतारासमोर कमळी आणि ऋषीचे फोटो व व्हिडिओ घेऊन पोहोचलेली असते. तिचा हेतू सत्य सांगण्यापेक्षा कमळी विरुद्ध वातावरण पेटवण्याचा अधिक असतो. ती कमळीला गावंढळ असं ठरवते आणि ऋषी तिच्यासोबत फिरत असल्याचं सांगून नयनताराच्या मनात संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करते. संजयला तिची भाषा अजिबात आवडत नाही. तो स्पष्ट इशारा देतो की ऋषीबद्दल एकही अपशब्द ऐकून घेतला जाणार नाहीये. पण अनिकाला कुठे थांबायचंही माहीतच नसतं. ती सरळ उपाय सुचवते. ऋषीला कमळेपासून दूर ठेवायचं असेल तर त्याचं लग्न माझ्याशी लावा. या गंभीर चर्चेत अनिकाचा आत्मविश्वास इतका अफाट असतो की नात्यांची नावं सुद्धा तिच्याकडे गोंधळतात. ती घरची सून होण्याऐवजी स्वतःला सासू बनवून घ्या असं म्हणते. रोहित तिला शब्द दुरुस्त करून सांगतो, तरी तिचा उत्साह कमी होत नाही. ती स्वतःला ऋषीसाठी सर्वात योग्य असलेली मुलगी असं घोषित करते आणि कमळी आली तर घरावर संकटच कोसळेल असं आव्हान ते. तिची भाषा ऐकून राधिका संतापते. प्रेम, लग्न आणि कुटुंब यासारख्या विषयांवर बोलताना निदान थोडं भान असायला हवं, हे अनिकाला कोणीतरी सांगणं गरजेचं होतं. पण अनिका जणू स्वतःच्या लग्नाच्या जाहिरातीचे ब्रँड अँबॅसेडर बनलेली असते. प्रश्न कोणी विचारला नसतानाही उत्तर मात्र तिचं तयारच असतं. पुन्हा मैदानावर कमळी दुसऱ्या मुलाला पुढे बोलवते. हा मुलगा आधीच जास्त आगाऊ आणि ओव्हर कॉन्फिडंट असतो. तो कमळीला हरवण्याच्या नादात नियम आणि शिस्त विसरून पायाने मारण्याचा प्रयत्न करतो. कमळी क्षणात त्याचे पाय पकडते आणि त्याचा तोल जाऊन तो खाली पडतो. त्याचे मित्र मदतीला धावत या आशेने तो धडपडतो. कमळी उलट त्यांनाच म्हणते, फक्त पाहत बसणार आहात का? मित्राला वाचवायचं असेल तर या. मुलांना लगेच आठवतं की त्यांना आधी कमळीला धक्का देऊन खाली पाडलं होतं. आता तोच प्रसंग त्यांच्यावर उलटलेला आहे. सगळे मिळून कमळीला आव्हान देतात, पण कमळी योग्य डाव टाकते आणि अखेर ते सारेच जमिनीवर कोसळतात. ही केवळ ताकदीची लढाई नाही, त्यांच्या वागण्याच्या आरसाचं कमळी त्यांच्यासमोर धरते. घरात अनिकाचा हट्ट अजूनही सुरूच असतो. ती नयनताराला पुन्हा पुन्हा विनंती करते, ही माझं ऋषीसोबत लग्न लावा, मग कमळीचा प्रश्न कायमचा मिटेल. संजय तिला कठोर शब्दात थांबवतो. ऋषीच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार अनिकाला नाही आणि स्वतःच्या लग्नाची मागणी अशा प्रकारे करणे ही योग्य नाही. अनिकाला नाही आणि स्वतःच्या लग्नाची मागणी अशा प्रकारे करणे ही योग्य नाही, असं तो बजावतो. तो तिला घरी जाण्यास सांगतो. जातानाही अनिका शेवटचं संशयाचं भान सोडते. माझ्यावर विश्वास नसेल तर ऋषी कुठे आहे ते तपासा. तो खोटं बोलू शकत नाही, म्हणून दुसऱ्या कोणाला फोन करा. असं ती नयनताराला सांगते. अनिकाचा पुरावा किती खरा आहे यापेक्षा तिच्या या वाक्यामुळे नयनताराच्या मनातली शंका पुन्हा जागी होते. नयनतारा ताबडतोब साहेबाला फोन करते. साहेब ऑफिसमध्ये असतो, पण ऋषी नेमका कुठे आहे याची त्याला खात्री नसते. नयनतारा थेट विचारते, ऋषी कुठे आहे?
मला त्याच्याशी आत्ताच्या आत्ता बोलायचं आहे. साहेबाची अक्षरशः पंचायत होते. कारण त्याच्या माहितीनुसार ऋषी कमळीसोबत गेला होता. तो वेळ माळवून नेण्यासाठी ऋषी मीटिंगमध्ये असल्याचं सांगतो. नयनतारा सध्या फोनवर समाधान मानत नाही. तिला व्हिडिओ कॉल हवा असतो. साहेब कॅन्टीनमध्ये चहा प्यायला आल्याचं कारण देतो आणि केबिनपर्यंत पोहोचायला जिने चढावे लागतील म्हणून थोडा वेळ मागतो. त्या क्षणी त्याची अवस्था अशी असते की ऑफिसचे जिने कमी आणि चौकशीचे डोंगर जास्त वाटत असतील. साहेब घाबरत ऋषीच्या केबिनमध्ये पोहोचतो. त्याला सुखद धक्का बसतो की ऋषी खरोखर तिथेच असतो. तो नुकताच ऑफिसमध्ये परतलेला असतो. साहेब लगेच नयनताराला व्हिडिओ कॉल करतो. ऋषी समोर दिसताच नयनताराकडे त्याला संशयाने पकडण्यासाठी काहीच उरलेलं नसतं. ऋषी सहजपणे सांगतो की तो ऑफिसला आला असून त्याला तातडीच्या मीटिंगला जायचं आहे. नयनताराला सहज फोन केला असं सांगून ती विषय संपवते. ऋषीही काही काम आहे का असं विचारतो. ती नकार देते. कॉल संपतो. अनिकाचा डाव त्या क्षणी पूर्णपणे फसतो. पुरावा डोळ्यासमोर असूनही अनिका हार मानत नाही. ती आता व्हिडिओ कॉलवर दिसलेल्या ऋषीला AI व्हर्जन असावा असं म्हणते. असा ती अजब दावा करते. स्वतःचा आरोप चुकीचा ठरला की तंत्रज्ञानाला दोष द्यायचा. अनिकाने बचावाचा भन्नाट शॉर्टकट शोधलेला दिसतोय. राधिका लगेच तिच्या तर्काने तिला उत्तर देते. ऋषीचा लाईव्ह व्हिडिओ AI असू शकतो असं म्हणायचं असेल तर अनेकाने दाखवलेले फोटो आणि व्हिडिओही बनावट असू शकतात. त्यामुळे कोणत्याही आधाराशिवाय ऋषीवर आरोप करणं बंद कर असं ती स्पष्ट सांगते. अनिका मात्र आपलं खोटं बोलणं नसल्याचं म्हणत राहते. पण घरातील कोणीही आता तिच्या नाटकाला गांभीर्याने घेत नाही. साहेब सुटकेचा निश्वास सोडतो. ऋषी वेळेवर आला नसता तर नयनताराच्या प्रश्नांना उत्तर देताना आपली चांगलीच दमछाक झाली असती असं तो सांगतो. ऋषीलाही कमळीचं ऐकल्याचा आनंद होतो. प्रत्यक्षात त्याला कमळीच्या तिच्या वर्गापर्यंत सोडायचं होतं, पण कमळीनेच त्याला थांबवलं. तुमचं ऑफिसचं काम महत्वाचं आहे, तुम्ही माझ्यासोबत येऊ नका असं सांगून त्याने वेळेत कार्यालयात पाठवलं. जाताना ऋषीने तिला नंतर घ्यायला येण्याचं आश्वासन दिलं होतं. कमळीने स्वतःच्या सोयीपेक्षा ऋषीच्या जबाबदारीला महत्त्व दिलं आणि तिच्या याच समजूतदारपणामुळे आज त्याच्यावर संशय क्षणात दूर झाला. ऋषी आता मीटिंग आणि बाकीचं काम लवकर संपवण्याच्या तयारीत असतो. कारण त्याला कमळीला घ्यायला जायचं असतं. साहेबही सोबत येण्याची तयारी दाखवतो. पण ऋषी त्याला साफ नकार देतो. या छोट्याशा संवादातून ऋषीच्या मनात कमळीचं स्थान किती खास झालं आहे हे पुन्हा जाणवतं. तो तिच्यासाठी वेळ काढतो, तिची काळजी घेतो आणि तिच्याशी केलेलं वचन पाळण्याची घाई देखील करतो. नयनताराला हाच वाढता जवळीकपणा सर्वाधिक अस्वस्थ करणार आहे. दरम्यान कॉलेजमध्ये आणखी मोठं संकट उभं राहतं. नोटीस बोर्डावर नवा नियम लावण्यात आलेला असतो. फक्त 70% किंवा त्याहून अधिक उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनाच परीक्षेला बसता येईल. कामिनीने हा निर्णय अत्यंत कठोरपणे लागू केलेला असतो. नोटीस पाहून विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरते. अनेकांनी उपस्थिती 70% कमी असल्यामुळे जवळपास अर्ध कॉलेज परीक्षा बाहेर राहण्याची शक्यता निर्माण होते. नियम शिस्तीसाठी असतो की एखाद्याला अडकवण्यासाठी हा प्रश्नच सर्वांच्या मनात येतो. कारण कामिनीचा खरा निशाणा कमळी असल्याचं हळूहळू स्पष्ट होतं. आता दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की निंगीला परिस्थितीचं गांभीर्य लगेच समजतं. ही बातमी कमळीपर्यंत पोहोचली पाहिजे असा ती निर्णय घेते. दुसरीकडे कामिनी विद्यार्थ्यांसमोर ठामपणे सांगते की हा नियम सर्वांसाठी आहे आणि कोणाच्याही सांगण्यावरून त्यात बदल होणार नाहीये. 70% उपस्थिती नसेल तर परीक्षा नाही हा अंतिम निर्णय आहे. निंगी तिला विचारते की इतक्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार असतानाही हा हट्ट कशासाठी? कामिनी उलट तिलाच सुनावते, बरोबर काय आणि चुकीचं काय आता तू मला शिकवणार का? तिच्या मनातील संवाद मात्र वेगळंच सत्य उघड करतो. ती कमळीला गावछाप म्हणते. आता ती परीक्षेत कशी बसणार ते पाहू असा विचार करते. म्हणजे नियमाचा मुखवटा सर्वांसाठी असला तरी बाण कमळीच्या दिशेने सोडलेला असतो. मैदानावर कमळी मुलांना सराव समजावत असताना निंगीचा फोन येतो. ती घाईघाईने 70% उपस्थितीच्या नियमाबद्दल सांगते. कमळी आधी म्हणते की तिथे पोहोचायला तिला साधारण 1 तास लागेल. पण निंगी तिला समजावते की तोपर्यंत कॉलेजचा स्टाफ निघून जाईल. शिवाय हा फक्त कमळीचा प्रश्न नाही. अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकणार आहेत. संकट वैयक्तिक नसून सामूहिक आहे हे लक्षात येताच कमळी ताबडतोब निर्णय घेते. ती मुलांना अर्धा तास स्वतः सराव सुरू ठेवायला सांगते आणि शक्य तितक्या लवकर परतण्याचं आश्वासन देऊन कॉलेजकडे निघते.
जाण्यापूर्वी कमळी मुलांना एक महत्त्वाचा धडा देते. गुरुला कमी लेखू नका. गुरु मार्ग दाखवतो. त्यातून किती शिकायचं हे शिष्यांवर अवलंबून असतं. असं ती सांगते आणि तिने हा धडा भाषणातून नाही तर खेळातून शिकवलेला असतो. ज्यांनी तिला सुरुवातीला हसून नाकारलं त्यांनाच तिचं कौशल्य, शिस्त आणि धैर्य मान्य करावं लागतं. कमळीची खासियत ही हीच आहे. तिला अपमानाचं उत्तर फक्त रागाने द्यायचं नसतं. ती आपल्या कृतीने समोरच्याला गप्प करते. पण आता मैदानावरील सामना संपला असला तरी कॉलेजमध्ये तिची खरी परीक्षा सुरू होणार असते. इकडे नयनतारा एकटी बसून जुन्या प्रसंगांचा विचार करते. तिने काही दिवसांपूर्वी कमळीच्या ऋषीच्या आयुष्यातून दूर जाण्याचं वचन मागितलं होतं. त्यासाठी कमळी म्हणेल ती किंमत द्यायला ती तयार होती. अनिकाने आणलेले फोटो, ऋषीच्या कमळीबद्दल वाढता ओढ आणि दोघांचं वारंवार होणारी भेट, या सगळ्या गोष्टी आता तिच्या डोक्यात फक्त एकत्र फिरत असतात. व्हिडिओ कॉलवर ऑफिसमध्ये दिसल्याने अनिकाचा तात्काळ आरोप खोटा ठरतो, पण नयनताराच्या मनातली भीती नाही. उलट कमळी आणि ऋषीचं नातं आपल्या नियंत्रणाबाहेर जात आहे, ही भावना अधिक घट्ट होते. रोहित तिच्या जवळ येऊन काय झालं अशी विचारणा करतो. त्याच्या मते अनेकाने सांगितलेल्या गोष्टी पूर्णपणे दुर्लक्ष करता येणार नाहीत आणि ऋषीच्या लग्नाचा विचार करायला हवा. अनिकाचाही पर्याय तपासावा असं तो सुचवतो. नयनतारा मात्र इतक्या चटक्यात त्याला उत्तर देते. कमळीपासून सुटका करण्यासाठी अनेकाला स्वीकारणं म्हणजे एका संकटातून बाहेर पडून दुसऱ्या मोठ्या संकटाला मिठी मारण्यासारखं आहे. राधिका ही ऋषीच्या मनाविरुद्ध लग्न लावणं चुकीचं असल्याचं सांगते. प्रेम आणि विवाह हे कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा हिशोब लावून ठरवता येत नाही, असा स्पष्ट तिचा सूर असतो. रोहित आयुष्याचा दाखला देतो. प्रेमाच्या निर्णयामुळे आपल्या पायावर धोंडा मारून घेतला असं तो म्हणतो. म्हणून रुचीबाबत विचारपूर्वक पाऊल उचलायला हवं असा त्याचा आग्रह असतो. पण नयनतारा अनिका किंवा साध्या लग्नाचा विचार करत नसते. तिच्या मनात हा डाव असतो. ती रोहितला सांगते, मी त्या गोष्टीचा विचार करत नाहीये. माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं आहे. माझ्याशी बोलू नकोस. या वाक्याने आजचा भाग शिगेला पोहोचतो. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नेमकं मला कॉमेंट करून सांगा या व्हिडिओखाली. आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच मालिकांचे रेग्युलर अपडेट्स मिळवण्याकरिता. कारण मी तुमच्यासाठी अशीच रोज मालिकांचे अपडेट्स घेऊन येत असतो. तुम्हाला सांगत असतो मालिकेत आत्तापर्यंत काय घडलंय आणि पुढे अजून नेमकं मालिकेत काय काय घडू शकतं. आजचा हा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत नवनवीन अजून नेमकं काय काय घडते ते.